लातूर जिल्ह्यातील तळेगाव येथील 103 शेतकऱ्यांना आलेल्या नोटिसामुळे शेतकरी संभ्रमात व भीतीयुक्त वातावरणात वावरत होते। वडिलोपार्जित कसत असलेल्या जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी आलेल्या नोटिसामुळे शेतकरी सैरभैर झाल्याचे चित्र तळेगावात होते। आज भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी तळेगाव येथे जाऊन शेतकऱ्यांना धीर देत भाजप सरकार व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाहीत। या प्रकरणात जिल्हाध्यक्ष म्हणून मी कायदेशीर लढाईत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे आश्वासित केले। कोर्टामध्ये दाखल करणार। तर आणखी तुम्हाला काय सांगायचं देतो आणि बसेल असा ह्या पद्धतीने वकील देतो। मग आवाळे साहेबाला बोलून घेतलं औरंगाबादहून, त्यांच्याशी गावकऱ्यांनी आम्ही चर्चा केली। मग त्यांनी कमीत कमी व आम्हाला हायकोर्टापर्यंत, कारण ह्याच्यामध्ये ह्या पण गावामध्ये गतिशील वातावरण निर्माण झालं। आमच्या जमिनी गेल्या तर आम्ही आणि आज बरेच लोक कोणतरी करतात, काही दुधाचा व्यवसाय करतात असं ते अशी परिस्थिती आहे। 103 लोकांवर दावा दाखल केला, 100 एकर जमीन आहे। तर आता एवढंच विनंती आहे, तर तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला, सहकार्य केलं, नाहीतर आवडच कार्यक्रम रस्त्यावर यायची पर्यावरण आली। काळजी करू नका, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत। बाकी आणखी सांगा काय सांगायचं लक्षात ना आज कमीत कमी डॉक्टरसाहेबांची 300 फीट धोंडा असं 300 फीट एवढा धोंडा ते म्हणून होते का होते का चर्चा करून घेऊ आपण। काही करू शकता तुम्ही, डोक्यात काढून टाका ओके, काय किती घेऊ नका, पुरावेच नाही त्याच्याकडे रोज पुरावाच नाही। तुम्ही यांना सांगा सगळ्यांना काय होणार नाही। तुम्ही सगळा फसवणुकीचा प्रकार आहे, काही नेकलेका बघायचा, ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार आहे, काही साध्य होणार नाही। अहो आता तुम्हाला सांगतो, आता इनामी जमिनी पहिलं, आता हे नेतृत्वाची पाटील आहे, आम्हाला इनामी जमीन मिळालेत ना, मला पहिल्या अनेक लोकांना मिळाले। आमच्या गावामध्ये असती पद्धत निजाम काळामध्ये आपल्याकडे होती, त्याच्यामुळे कोणी आम्हाला तिथं विचारायला सुद्धा येत नाही। आपल्याकडे पहिलं निजाम काळात पद्धत होती, त्या पद्धतीमुळे ते चालायचं। वकिलांना पैसे द्यायला ठीक आहे, ते बघू, मी बोलतो वकिलाला, माझी फी भरली स्वतः, माझी आम्ही वकिलालाही बोलतो, त्यातनं कसा मार काढता येते बघू आपण, त्याला बोलतो मी वकिलाला बोलतो, आपण बघू काय मार तुमचा आज तळेगाव मध्ये कसा येतो हे बघू। हा, तुम्ही काही काळजी करू नका, काही काळजी तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका विषय की आम्हाला काही नोटीसवाले आणि काय होणार आहे। ठीक आहे, आता त्याला गेले आज बाबतीत काय करता येते बघू आपण। पण आता एका काय राहिलेली जी लोक आहेत 50 लोक, त्यांनी सुद्धा वकील पत्र दाखल करणं गरजेचं आहे। बघू आपण, ती वकिलाला विचारू, आपण वकिलाला विचारू, समजा त्यांनी जर ऑर्डर दिली हो चालतं, तर त्याचा सुद्धा परिणाम सगळ्यावर होतंय। समजा साहेब 53 लोकांना वकील पत्र दाखल केलं आणि 50 लोकांनी केलं नाही, तर त्याचं ते म्हणजे तुमचं म्हणणं काही मानलंच नाही ना। कधी काय होते, कधी एखाद्या जनरल ऑर्डर करतात,